दृष्टांत सांगत होतो. काय म्हणत होतो मी? दृष्टांत सांगणार होतो तुम्हाला. ते एक दृष्टांत आहे. आपलं म्हणणं कसं आहे, आपण आपल्यासाठी मागतो, दुसऱ्याला नाही भेटलं पाहिजे, दुसऱ्याला नाही का, दुसऱ्याला नाही भेटलं पाहिजे, आपल्याला भेटलं पाहिजे असं जेव्हा म्हणतो आपण. तर एका जणाला काय केलं माहित आहे का? दोघ जण होते. एक शेजारी होता, एक थोडा भगवंताचा भक्त होता. आणि तो भगवंत त्याला एक दिवस म्हणतात, माग काय मागते. तर तो काय म्हणतो, देवा देशील तर मला एक दे. तर मला ज्याची इच्छा असेल ते मला प्राप्त झालं पाहिजे. देवानं म्हटलं, पण पहा मी तुला जे इच्छा असेल ते तुला प्राप्त झालं पाहिजे, देतो मी तुला. परंतु माझी एक अट आहे, तुला ते भेटल, पण तुझ्या दुश्मनाला, तुझ्या बाजूला तो तुझा दुश्मन आहे, त्याला डबल भेटल. त्याला असं वाटलं, जाऊ दे ना, आपल्याला एक पटीनं जे भेटून राहिलं, ठीक आहे देवा. देवानं कथा असं म्हटलं. मग देवा म्हणजे काय, मला एक बंगला द्या, बंगला. मग देवानं त्याला एक बंगला दिला. तो दिला बंगला. मग त्याच्या दुश्मनाला किती? हा. मग देवा मला 4 एकर जमीन दे. त्याच्या दुश्मनाला किती? याने 4 भेटली, त्याला 8. देवा मला 1 कोटी रुपये माझ्या बँक बॅलन्स मध्ये. दुश्मनाला किती? 2 कोटी. असं चाललं. हा 1 पटीने श्रीमंत होत होता, तो 2 पटीने श्रीमंत होत होता. आता याने चढायला लागलं. कारण कोणती गोष्ट जर आपल्या दुश्मनाला जर जास्त भेटली आपल्यापेक्षा, मी त्या दिवशी उदाहरण दिलं तुम्हाला, चोराने एक 500ची नोट चोरून नेली, तर त्याची 1000ची गेली, तर तो 1000च्या याच्यामध्ये आपलं आनंद बघतोय. तर याला असं म्हटलं, मला 1 पटीने मिळतं आणि त्याला 2 पटीने मिळतं. बरं ठीक आहे म्हणे. तो देवाला म्हणतो, देवा लय दिलं त्याला, डबल झालं माझ्यापेक्षा, मला सिंगल दिलं. बरं देवा ठीक आहे. देवा माझा 1 डोळा भोगना कर. कळलं का तुम्हाला? देवा माझा 1 डोळा भोगना कर. त्याचे 2ही झाले दादा. असं मागता तुम्ही काय? तुम्ही इथं राहता, पण मन तुमचं काही इकडे तिकडे फिरते. तुम्ही मागता देवाजवळ, आपल्यासाठी मागता, म्हणून मागणे तुझं एक प्रती आहे. देशील तर दे. देशील तरी पाय प्यायने होत असेल तर देशील तरी पाय पाडू नका. का या संतांची निर्मी, या संतांना सुखी ठेव. या संतांची निर्मी हेच मदत दे. या संतांचं रक्षण कर, याचा सांभाळ कर. निर्मी म्हणजे सांभाळ करणे. हेच मला दे दान का, त्यांचं रक्षण झालं पाहिजे. आमच्या मनामध्ये हा भाव असल्यामुळं आम्ही दुःखी आहोत. संत का दुःखी नाही? संत म्हणून दुःखी नाही का, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, देह कष्ट भीती परोपकार. ते परोपकारासाठी आपल्या देहाचं कष्ट करतात, आपल्या देहाला तळवतात, नाही का. तर आपलं उलट आहे त्याच्यापेक्षा. जळते हे जग न देखवे डोळा. संत म्हणतात, जळते हे जग न देखवे डोळा, म्हणून कळवळा येत असे. म्हणून देवा संतांना कळवळा येतो. देवा जर मागायला गेला ना, मागू नका, व्यापार करू नका. मागणे म्हणजे व्यापार. बरोबर कळतंय ना तुम्हाला? भागवत चरित्र सांगितलं गुरुदेवाचं, कळतंय ना? मागणे म्हणजे काय झालं? मागणे म्हणजे व्यापार झाला. व्यापारामध्ये तो व्यापार म्हणा का हा व्यापार सारखाच आहे. मी तुझं काम करतो, तू मला इतके रुपये दे. मी तुझ्या शेतावर काम करतो, 1000 रुपये दे. काय झाला? व्यवहार झाला. काय झाला? देवाचं, देवा मी तुझं नाव घेतो, माझं बरं होऊ दे. काय झाला? व्यापार तोही होय, व्यवहार तोही होय, व्यवहार हाय होय. पण व्यवहार कसा असला पाहिजे? हे प्रार्थना गुरुदेव से, गुरुदेवाला विनंती करा, हे प्रार्थना गुरुदेव से, यह स्वर्गमय संसार हो, अति उच्चतम जीवन मने परमार्थमय व्यवहार हो. व्यवहार कसा असला पाहिजे आपला? परमार्थमय कारण
नात्याच्या व्यवहारामध्ये परमार्थमय व्यवहार हो, अति उच्चतम जीवन मध्ये परमार्थमय व्यवहार हो. आमचं अति उत्तम जीवन बनवू दे आणि परमार्थमय आमचा व्यवहार होऊ दे. हे मागा ना. काय जातं तुमचं? फाटी व्हिडिओ फादर काय जाते? आपल्या आज्याचं काय जाते? आपल्या बापाचं काही जात नाही ना. हे मागा ना. हे का मागत नाही तुम्ही? देवाकडे जातो आपण, भलत सत मागतो, पण देव जेवला उपाशी आहे ते नाही बघा. ते काही घेणे देणं नाही. तू खाशील तर काय नाही, तसं असं नाही. देव कसा येईल आपल्याजवळ? हे देवाजवळ जाण्याचे रस्ते तुम्हाला सांगत आहो मी. जा, अवश्य तुम्हाला एक दिवस तो भेट दिल्याशिवाय राहणार नाही. हे डहाळे महाराजांचं वचन आहे तुम्हाला व्यासपीठावर. म्हणून त्याला आळवा, आवडी अनंत आळवा. त्याला आवळा. लेकराला जसं आईला, लेकरू कसं आईला आवडते, तिच्या कुशीत जाऊन बसते, तसं करा ना.